महाराष्ट्रातील तमाम बांधवांना भगिनींना या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गायरानधारक असतील, आंबेडकर समूहातील, संघटनेतील, पक्षातील, पुरोगामी संघटनेतील, पक्षातील सर्व बांधवांना माझी नम्र विनंती आहे की बांधवांनो, बीड जिल्ह्यामध्ये चाललंय काय? या बीड जिल्ह्यामध्ये चाललंय काय? गेल्या 35-40 वर्षापासून जवळगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील गायरानधारक गायरान करत असताना त्या ठिकाणी शासनाने जाणून बुजून त्या ठिकाणी गायरान करीत असणाऱ्या माणसाला खाजगी कंपनीचा उद्योग आणलेला आहे। आणि ह्या बीड जिल्ह्यामधली पोलीस यंत्रणा हे कुणाचं काम करायलेली आहे? पोलीस यंत्रणा, SP साहेब तुम्ही काय करायले आहेत? गृहमंत्री तुम्ही काय करायले आहेत? मुख्यमंत्री साहेब तुम्ही काय करायले आहेत? गायरान करत असणाऱ्या जवळगावच्या भगिनी तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का? त्यांच्यावर किती पोलिसाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी अन्याय होत आहे? डोळे उघडा मुख्यमंत्री साहेब, अजित पवार साहेब पालकमंत्री आहेत तुम्ही बीड जिल्ह्याचे, कलेक्टर साहेब डोळे उघडा। गायरानामध्ये पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे। कुठल्या खाजगी कंपनीनं पोलीस विभागामध्ये पैसे भरले म्हणून लागले तुम्ही त्यांचं संरक्षण, खाजगी लोकांचं संरक्षण करणार का? तुम्ही उद्योगपतीचं तुम्ही संरक्षण करणार का? सर्वसामान्य माणसाला, महिलांना फरफटीत तुम्ही नेणारे कोण आहे तुम्ही? तुम्हाला काय माणुसकी आहे का नाही? लाजा कुठं ठेवल्या तुम्ही पोलिसांनी? अमानुषपणे या महिलावर अत्याचार होत आहे। 80-90 वर्षाच्या आजीवर आज किती पद्धतीनं त्या ठिकाणी अन्याय अत्याचार गायरानामध्ये महिलावर होत आहेत। पोलिसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दडपशाही, दमनशाही चालू आहे। 3 माणसांनी विष पेलं तरी ते जीवनामरणाची झुंज घेत असताना पोलीस यंत्रणेच्या बळावर इतकी खाजगी कंपनी त्या ठिकाणी गंगामाऊली कंपनीचे, खाजगी कंपनीचे लोक त्या ठिकाणी काम करत आहेत। ह्या कामाला, हे काम बंद झालं पाहिजे। आणि आंबेडकर समूह असतील, पुरोगामी संघटना पक्षाचे बांधव असतील, या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की बांधवांनो, तुम्ही आम्ही आज एक नाही झालात आणि तो गायरानाचा प्रोजेक्ट तिथून नाही हाकलून लावला तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असाच गायरानधारकावर अन्याय अत्याचार होणार आहे। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्व बांधवांना विनंती आहे, गायरानधारकांच्या बांधवांना बी न्याय हक्कासाठी आणि या संघटनेच्या पक्षाच्या पदाधिकारी सर्वांना, आपणाला सर्वांना एक होऊन लढावं लागेल। नाहीतर महाराष्ट्रामध्ये आज जवळगाव असेल, उद्या बाबळगाव असेल, या महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद, धाराशिव मधले काही जिल्ह्यातला तालुक्यातल्या गायरान हक्क असतील, उद्या जालना असेल, लातूर असेल, अशा अनेक मराठवाड्यामधले गायरानी गोरगरिबाला हे सरकार आणि हे उद्योगपती खाऊ देणार नाहीत। इतर ठिकाणी अनेक त्या शिवारामध्ये जमीन असताना जाणून बुजून 30-35 एकरामध्ये धनदानग्या माणसाने ऊस लावलेला असताना तिथं गायरानाचा प्रोजेक्ट नाही, तिथं सौर ऊर्जा प्रोजेक्ट नाही, पण ज्यांना पाय ठेवायला जागा नाही अशा ठिकाणी त्यांनी प्रोजेक्ट आणलेला आहे। बाकीच्या त्या गायरानाच्या ठिकाणी बाजूला जमीन आहे, तिथं प्रोजेक्ट नाही, पडीक जमीन आहे, पण त्या ठिकाणी प्रोजेक्ट नाही आणला। हा जाणून बुजून प्रोजेक्ट आलेला आहे। म्हणून ह्या पोलिसाच्या ह्या दमनशाहीचा मी भीमशक्तीच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आणि उद्या बांधवांना आपण सर्व आंदोलनाला तयार होऊया। तयार झाल्याशिवाय तुम्हाला काही आता मिळणार नाही। या पोलिसाची दादागिरी, या पोलिसाची दडपशाही आपण किती दिवस सहन करणार आहोत? म्हणून माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना म्हणणं आहे, डोळे उघडा कलेक्टर साहेब, SP साहेब डोळे उघडा। तुमच्याकडून खूप अपेक्षा होतात बीड जिल्ह्याच्या की नवीन SP साहेब आलेले आहे, काहीतरी बदल होईल, पण बदल व्हायचा चिन्ह नाही। पोलिसाला तुम्ही कुठल्या आधारावर, SP साहेब तुम्ही कुठल्या पोलिसाला आदेश देणारा, कोण आदेश देणार आहे? म्हणून बर्दापूर पोलीस स्टेशनचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक सासाने आहेत, यांची तात्काळ तुम्ही त्याला निलंबन केलं पाहिजे। आणि जो अन्याय अत्याचार ह्या बर्दापूरमध्ये गायरानामध्ये जे कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे ते थांबवा आणि गोरगरिबांना न्याय द्या। एवढं बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान।